जागृत मराठा राणाल अमरस्पोर्ट कासने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आणि मी विनंती करतो या जिओबुलना सरुलीपाडा टीम संघाला आपण थोडंसं वेगाने बाहेर पडायचं आहे. मॅच सुरू होणं फार महत्त्वाचं आहे. 1.5 तास भरपूर लेट आपण आहोत. शरद भोईर साहेबांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं उद्या संध्याकाळी. भरपूर प्रेम पहिल्यापासून दिलेला आहे दादाने आम्हाला. जाता जाता सर्वांना भेटून जात आहेत. भेट घेणं देखील फार महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये काय आहे माणुसकी जपली तरच आपण पुढे जाऊ. उद्या संडे सुपर संडे. हडलक का नामदेव चौधरी, हडलक का साईनाथ, हडलक दिनेश, हडलक शरद भोईर. धावा बनण्यासारख्या होत्या म्हणून बनवल्या समोरच्या संघाने, कारण की तुमची बॅटिंग थोडीशी फ्लॉप राहिली होती. गोलंदाजी भरपूर जोर लावायला हवं होता. जसं आज शाकाहारीवर सर्व जोर मारतायत, कारण की शुद्ध शाकाहारी जेवण दुपारचं भोजन खूप चांगलं आहे. सलामीची जोडी आलेली आहे. सामन्याला सुरुवात. हडलक साना दादा, काही हरकत नाही आहे. पुढच्या येणाऱ्या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स होणं फार महत्त्वाचं आहे. जिथं आपणच अनफिट झाले तिथेच मॅच दाबली गेली, आम्हाला पहिलेच माहिती होतं. सलामीची जोडी ऑरेंज कॅप भगवान भोईर आणि ब्ल्यू अँड रेड शरद. स्ट्रायकिंग वर शरद आहे आणि पंचाकडून ग्रीन सिग्नल येतोय. गोलंदाज सज्ज होत आहे गोलंदाजीसाठी. विजय चौधरी राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आबांबाद ढकलला गेला, लेग कट केला होता. एक सिंगल धाव पूर्ण आहे. श्री गणेश धावानं सुरुवात होत आहे. एक चांगली सुरुवात कासने टीम संघाच्या माध्यमातून. ओपनिंग करण्यासाठी आबांबाद शरद आणि त्याचबरोबर भगवान अशी ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकिंग व भगवान. विजय चौधरी राईट आर्म ओव्हर द विकेटने. दुपारचा भोजनाचा वेळ आहे आणि त्याचा स्वाद घेताना आमचे कॉमेंटर, ऑफिशियल स्कोरर, पंच, ऑर्गनाइज कमिटी. इथे मिस टाइम. चेंडू हव्यामध्ये झेल होईल का? संभावना नाही आहे, कारण की पोहोचू शकले नाही तिथे आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना. आजही आठवतंय भावालेच्या स्पर्धेमध्ये जी DD स्पोर्ट बिनार इथे झालेल्या स्पर्धेमध्ये काय बॅटिंग राहिली होती भगवान भोईर यांची. आम्ही जवळून बघितलं होती ती स्पर्धा, जिथे भादवड संघाने फायनल जिंकली होती. नामदेव चौधरी हडलक नक्की चालू हंगामामध्ये वय 55 पहिली 50 पटकवणारा खेळाडू आहे चालू हंगामातील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट केलाय गॅप मध्ये. शतरक्षक पोहोचला गेल्या गली पॉइंट वर. चांगली फिल्डिंग. क्रिकेटमध्ये सिंगल डबल काय आहे, महत्त्व का दिला जातो या गोष्टीकडे लक्ष देताना पाय टीम संघाला कोल्ड ड्रिंक्स पोचवली गेली आहे. हॉट मॅच खेळला आता कुछ तूफान हो जाए ती तयारी करायची कोल्ड ड्रिंक्स पिऊन. विजय लोअर फुलटा चेंडू. अतिशय सुंदर असा हा ड्राईव्ह चेंडू. वन बॉम्ब सीमा पार. खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. नाही, आज आम्ही दोघं एकत्र जेवण करण्यासाठी गेलो होतो, सुनील म्हात्रे आणि मी. खूप चांगलं जेवण होतं दादा. यस, नवीन चेंडूची मागणी केली पंचांनी मैदानाच्या आतमध्ये. मॅचचा चेंडू आलाय मला तरी वाटतं. यस, थँक्यू. मला वाटतं दिनेश होता तिथे. थँक्यू दिनेश. रतन. चौकाराने संघाची धावसंख्या झाली धावफलकावर 8 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. हलक्या त्याने फक्त टॅप केलं चेंडूला. एक धाव पूर्ण केली जाते. चांगली फलंदाजी आहे. स्ट्रायकिंगवर फलंदाज आता भगवान भोईर पाहायला मिळतील.
उंच खेळाडू आहे, हाईटचं भरपूर बेनिफिट आहे. पाहूया लोवर फुलटा चेंडू, शतरक्षक आहे, चेंडूची वाट बघली आणि चेंडूनी वाट लावली आहे. वन बाम सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. पहिला पॉवर प्लेचा षटक समाप्त झालेला आहे आणि धावपलकावर 13 धावा. एक मोठी सुरुवात पाहायला मिळते कासने टीम संघाची. आपण पाहतोय कधी कधी माधव ठाकरे सरांना नाचताना बघितलं तर असं वाटतं की हे बाकीचे पंच देखील त्याच तयारीमध्ये असतात. थोडेसे पाय वगैरे हलतात चौकार षटकार गेल्यानंतर. इच्छा होते मात्र भरपूर कंट्रोल करतात पंच भाऊ पाटील आणि सुनील म्हात्रे सर. अरे 200 लावलं तर अख्खा आधीच नाचतील. 200 लाव फक्त. तेरा धावा धावपलकावर. प्रदीप पाटील. नेहमी आम्ही जेव्हा खेळायचे प्रदीप दादा तेव्हा आम्ही पप्पू दादा आवाज देऊनच त्यांचा सन्मान करायचो. आता आज वय 40 गाठलाय मात्र तरी देखील पूर्णपणे फिट मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव पूर्ण आले पहा. मिस जज तिथे केला होता आणि 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरा धावा आता घेण्याचा प्रयत्न होता. निराश गोलंदाज देखील निराश आहेत. 2 धावांनी धावसंख्या 15 धावा. प्रदीप पाटील शॉर्ट पिच चेंडू फायदा घेता आला नाहीये. फलंदाजाचा फेवरेट चेंडू टाकला होता यावेळेस गोलंदाज प्रदीप पाटील यांनी. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक मनोज गुळवी यांच्यासोबत भरपूर दिवस क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे प्रदीप पाटील. आजही ते मित्र म्हणून या भिवंडीमध्ये चांगलं काम करत आहेत. लोअर फुलटॉस करायचं होतं मात्र स्वतःला मागे घेऊन स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न केला होता यावेळेस. डॉट चेंडू टाकला जात आहे. चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या त्यानंतर 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट करताना पाहिलं होतं प्रदीप पाटील यांना. आणि आता कुठेतरी भगवान भुईर शरद यांच्याशी चर्चा करताना. अतिशय अनुभवी गोलंदाज आपण जर पाहिले तर प्रदीप पाटील ऑल इंडिया 40+ कमिटीचे अध्यक्ष आहेत ते. क्या बात आहे. फुलटा चेंडू ऑन साइडला. चेंडू ओ माय गॉड झेल झाली असती. भरपूर पुढे आले होते. रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मनोज ठाकरे सर. कमेंट येणं फार महत्वाचं मनोज ठाकरे. पहिले डीजे मास्टरचा होऊ द्या मग कमेंट येईल. आपण बघितला बॉल जसा आला तसा त्याच्यावर प्रहार केला गेला आणि चेंडूला मात्र फेकून दिलं. सीमा पार चौकार. जर क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती असता तर चित्र काही वेगळं दिसलं असतं. नक्कीच. आता पुन्हा एकदा संधी आली आहे. आता तोच क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. आता मात्र चुकी नाहीये. झेल मिळाली आहे आणि ते विकेट देखील मिळाला आहे. यस यावेळेस मात्र वेल जज कॅच. नवीन फलंदाज अमोल दलवी मैदानाच्या मध्ये क्रमांक 3 वर कमबॅक करताना प्रदीप पाटील आपल्या गोलंदाजीमध्ये. थोडासा स्पीडअप करा आपण. प्रदीप पाटील यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केली. विकेट देखील मिळालाय. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. एखादा विकेट किंवा मोठा फटका पाहायला मिळेल प्रेक्षकांना. राइट आर्म ओवर द विकेट. अमोल सज्ज होता है. आती शुरुआत की उन्होंने लेकिन इस मर्दाबाद फिर से एक बार कैच छूटा हुआ. सपना टूटा हुआ गेंदबाज का. अब रन आउट का खतरा और इसी के साथ रन आउट.
अगदी बरोबर आपण उल्लेख केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यामध्ये कुठेतरी दिक्कत निर्माण होते, जेच करता येत नाही. आपण पाहिलं वारंवार त्या ठिकाणी चेंडू जातोय आणि कुठेतरी त्या क्षेत्ररक्षणाला त्या गोष्टीचा कठीण परिस्थितीचा सामोरे जावं लागतंय. नक्कीच झेल सुटला होता, मात्र एका चेंडू दोन जीवनदान मिळत नाही क्रिकेटमध्ये. मनोज तुम्ही देखील अनुभवला या खेळाला. जिथे झेल सुटली का मग एकच घेणं फार महत्व. दुसरा धाव घेण्याचा जो प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये रनआउटचा विकेट मिळाला इथे. अगदी बरोबर उल्लेख केला. त्या दोन फलंदाजामधला तालमेल आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. तालमेलची कुठेतरी कमीपणा पाहायला मिळाली. परिणामस्वरूप ती धाव कंप्लीट झाली नाही आहे. संदेश. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, राहुल हलके मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजीमध्ये चंद्रकांत नाईक, षटक क्रमांक 3. महत्वाचं षटक आहे दोन्ही संघांसाठी. इथून जर धावा आल्या तर मग एक कासने टीम संघाची धावसंख्या 40+ जास्त पाहायला मिळेल. आणि इथून जर धावा कमी आल्या तर मग लो स्कोरचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चंद्रकांत नाईक पाहूया. आज थोडेसे फिल्डिंगमध्ये थोड्याशा चुका झाल्यात, मात्र गोलंदाजीमध्ये सुधाराव्या लागतील. 2 झेल सोडल्या होत्या. आणि स्ट्रायकिंगवर हार्ड हिटर फलंदाज भगवान भोईर. मजबूत काटे के बल्लेबाज. जेव्हा जेव्हा चेंडू जेव्हा मिडल होतो भगवान भोईर यांच्या बॅटवर तेव्हा तुम्हाला बाहेरच पाहायला मिळतो. तर आता पाहूया चंद्रकांत नाईकच्या अगेन्स्ट कोणत्या प्रकारची फलंदाजी होत आहे. 2 षटक पूर्ण झालेले आहेत आणि धावसंख्या 20 धावा 20. ओव्हरपिच चेंडूने सुरुवात केली आहे. गॅपमध्ये चालले चेंडू. क्षेत्ररक्षक वेगाने अडवण्याचा प्रयत्न, मात्र दोघांमध्ये कॉलिंग नव्हती तिथे. दोघेही बघत होते चेंडू कधी सरकतोय आणि फायनली चेंडू मात्र सीमा पार. सुनील, असं वाटतं की सुनील चेंडू अडवतील की प्रदीप पाटील. कॉलिंग झालं होतं आणि प्रदीप पाटीलने सांगितलं होतं की धाव म्हणून, मात्र चेंडूवर लक्ष नव्हतं सुनील यांचं. आणि हा चेंडू सीमापार चौकार. प्रयत्न करणं फार महत्वाचं. जेव्हा चेंडू मैदानाच्या आतमधून कार्पेटच्या साहाय्याने जेव्हा खालच्या बाजूने चेंडू होतो तेव्हा अडवणं फार मुश्किल असं, मात्र कॉलिंग झाली होती. प्रदीप पाटील यांनी सुनीलना आवाज देखील दिला होता की चेंडूपर्यंत धावायचं आहे. चंद्रकांत नाईक थोडंसं फिल्डिंगमध्ये परिवर्तन. मिड विकेट क्षेत्रावर आता प्रदीप पाटील यांना तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आहे. सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती होते आहे. धावा आहे धाव फलकावर 24 धावा 24. चंद्रकांत पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. प्रदीप आहे. एक धाव झाली आहे. मिसफील्ड 1-2 कप 4. अजून एक चौकार येते कासने टीम संघासाठी भगवान भोईरच्या बॅटमधून. थोडीसं चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याचं कारण 1-2 कप 4 चौकार सीमा पार जाताना बघितलं आपण. षटक क्रमांक 3. धावा बनत आहेत. पहिल्या 3 चेंडूवर 8 धावा. चंद्रकांत नाईक यांच्या अगेन्स्ट 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 28. एक चांगली धावसंख्या. नक्कीच जीवनदान मिळालंय. त्या जीवनदानाचा किती फायदा होईल भगवान भोईर नक्कीच आपल्याला दाखवतील. कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आलेल्या आहेत त्या म्हणजेच एकूण 15 धावा. 3 चौकार त्याच्यामध्ये आहेत. 6 चेंडू 15 धावा आतापर्यंत. चंद्रकांत नाईक विकेट घेतील का? ओरपी चेंडू समोर. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. शुरुआत हो चुकी है. अब गेंदों को बाहर फेंका जा रहा है बल्लेबाज भगवान भोईर की ओर से. 6 रन से तेजी के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. 34 रन. अटैक शुरू हो चुका है चंद्रकांत नाईक की गेंदबाजी के ऊपर. फिर से एक बार बिल्कुल तैयार होते हुए गेंदबाज. बल्लेबाज बिल्कुल तैयार भगवान भोईर. पिंच हिटर है. बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते बल्लेबाज को.
और पिच गेंद फिर से एक बार खेल दिया गेंद को मिड विकेट क्षेत्र में, अच्छी फील्डिंग, एक रन पूरा किया, दूसरा रन लेने की कोशिश थी वहां पर लेकिन मना किया। एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन 35, 35 धावा धावफलकावर। चांगल्या धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला कासने टीम संघाच्या माध्यमातून। दुपारच्या भोजनानंतर पुन्हा एकदा या स्पर्धेचे सर्वे सर्वा सन्माननीय श्यामशेठ चौधरी साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। अरुणजी चौधरी देखील मामा आपण पाहत आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, कॅप मध्ये आलाय चेंडू। आता मात्र सुनीलने खूप चांगली फिल्डिंग केली, एक धाव झाला, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत। तिसऱ्या षटकामध्ये वर्चस्व गाजताना पाहायला मिळाला तो म्हणजे कासने टीम संघाचा। षटक समाप्त, 3 षटकांचा खेळ झालेला आहे, ते समाप्त, धावा झालेल्या आहेत 37 धावा धावफलकावर आणि वेल नक्कीच बघितली जाईल। फक्त 1 मिनिट नक्कीच एक्स्ट्रा घेण्यात आलेला आहे, काही हरकत नाहीये, तेवढा माप आहे पंचांकडून, मात्र आपण क्षेत्ररक्षण लावायचंय। शेवटचा षटक आहे, अजित चौधरी गोलंदाजाला आपण पाहतोय, चौथ्या षटकामध्ये पाहतोय गोलंदाजी करताना। इथून आता 10च्या आतमध्ये थांबवायचं आहे अजयला आणि इथून आता स्ट्रायकिंगवर फलंदाज भगवान भोईर आज प्रत्येकी चेंडूला सीमेच्या बाहेर मारण्याचं काम करतात। 3 चौकार 1 षटकार, तगडी बॅटिंग पाहायला मिळतोय आज भगवान भोईर यांच्या माध्यमातून। पडगा परिसरातील एक मोठी हस्ती आहे, भरपूर मोठे कंस्ट्रक्शन आहेत भगवान भोईर यांचे, मात्र खेळावर भरपूर प्रेम आहे। क्रिकेट सर्वांचा आवडीचा आहे। वाईटने सुरुवात केली अजयने, धावसंख्या 38 धावा धावफलकावर 38। 15 येतात की 10 येतात पाहूया आपण, येणारे अजूनही 6 चेंडू टाकायचे आहेत। पुढचा चेंडू सज्ज होते भगवान भोईर, फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये। हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये नाही ते मैदानाच्या बाहेर मारण्यासारखा टाकला होता गोलंदाजाने। वो कहते ना फेवरेट गेंद, डॉट चेंडू। धावसंख्या स्थिर आहे 38 धावा धावफलकावर 38। गोलंदाज अजय चौधरी, और पी चेंडू, क्लासिकल ड्राइव आणि चेंडू झाला सीमा रेखा पार, येतोय दर्जेदार चौकार। थँक्यू डीजे। काय चौकार पाहायला मिळाला आज, तेवर तीखे लग रहे बल्लेबाज भगवान भोईर के, जिस तरह की बल्लेबाजी हो रही है, हर गेंद को बाउंड्री लाइन का दर्शन कर रहे वहां पर। आठवण ठेवणारी ही पारी आहे आजच्या दिवसातील भगवान भोईर यांची। भोलेनाथ पाटील दुपारच्या भोजनानंतर आमच्याशी जोडलेला आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आजचं जेवण श्याम मामा चौधरी यांच्या घरचं खूप चांगलं होतं, त्याबद्दल धन्यवाद। वाईट पुन्हा एकदा इथे नक्कीच, कारण की लेग स्टंपच्या भरपूर बाहेर आहे, एक्स्ट्रा धाव, या धावांवर कुठेतरी रोख लावणं फार महत्त्वाचं अजयच्या मध्ये। 2 वाईट इथे टाकलेले आहेत। धाव संख्या झाली आहे धावफलकावर 43 धावा, एक चांगली धाव संख्या। आता म्हणू शकता की एक चांगला टार्गेट सेट होत आहे। ओरपी चेंडू, क्लासिकल ड्राइव, चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय षटकार। ओ माय गॉड, थैंक यू डीजे। क्या मूड बनाया वहां पर बल्लेबाज भगवान भोईर ने, हर गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजने का काम शुरू है अब मैदान के अंदर से। फायरिंग होते असंच म्हणूया आपण, जबरदस्त चौकार षटकार पाहायला मिळते प्रेक्षकांना। 32 धावनं खेळत आहे खेळपट्टीवर।
आणि आता व्हाईट आणि अशा प्रकारे 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. टाळ्यांचा आवाज येत नाहीये खेळाडू कक्षातून. क्या बात आहे, चांगला टार्गेट आता म्हणू शकता आपण. अजय चौधरी शेवटच्या स्लॉगर मध्ये भरपूर धावा खर्च करताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू भगवान भोईर सज्ज होत आहे. पुन्हा एकदा बॅटचा आणि चेंडूचा व्यवस्थितरित्या संपर्क झाला नव्हती. बॅटची एज घेतली, एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेता येणार नाहीये. एका धावाने 51 धावा धाव फलकावर. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तिथे अजय यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू ओरपी चेंडू फायदा घेता आला नाहीये. मिड विकेट क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक वेगाने एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावर 53 धावा, 53. शेवटचा चेंडू आहे या डावातील. एखादा विकेट, चौकार, षटकार पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवर फक्त डिफेन्स केलाय. 1 धाव पूर्ण झाल्या. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरं धाव घेण्याचा देखील प्रयत्न होता शरदचा, मात्र शेवटच्या चेंडूवर आलेल्या या 2 धावा. टोटल धावसंख्या 55 आणि लक्ष्य आहे तो 56. अब तक 56. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. आवाज तुम्हाला सध्या तरी DJ गणराज, गणेश पाटील यांच्यामध्ये एक मधुर संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल. मी थांबतो. पाहत रहा उपतालुका प्रमुख चषक 2025. थँक्यू डीजे गणेश पाटील यांचा डीजे तुम्ही ऐकतायत. जर कोणाला लग्न कार्यासाठी हवा असेल तर नक्की संपर्क साधा गणेश पाटील यांना. इथे आपण पाहतोय लक्ष जो आहे फार मोठा ठेवण्यात आलेला आहे. 56 धावांचं आव्हान आहे. सुंदर संगीत ऐकायला मिळत आहेत. आमच्या आवाजाची काळजी घेताना गणेश पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत. त्याचसोबत डीजेचे खूप चांगले ऑपरेटर, प्रोफेशनल ऑपरेटर.
डीजे कोणी पण घेऊ शकतो. मनोज ठाकरे, आपण त्यांची मजाक करू शकत नाही. डीजे कोणी पण घेऊ शकतो, मात्र ते ऑपरेटिंग करणं, त्याच्या वायरिंगचं काम करणं फार कठीण आहे. आमच्या गावामध्ये 8 सेटअप आहेत, आम्हालाच माहिती आहे. क्षेत्ररक्षण लावायचं आहे कासने टीम. संध्याकाळचा सामना देखील 4 षटकांचा करायचा आहे आम्हाला, अथवा इथूनच 3 षटकांचे सामने खेळावे लागतील असं वाटतोय. वेळ फार कमी राहिला आपल्याकडे. 2:41 मिनिटं झालेले आहेत. मुख्य व्यासपीठावर श्याममामा चौधरी आपण पाहत आहेत, ज्यांच्या नावाची ही स्पर्धा आहे. उपतालुका प्रमुख प्रदीप आणि चंद्रकांत ही जोडी खेळपट्टीवर. चंद्रकांत नाईक आणि प्रदीप पाटील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा येतील हे पाहणं फार महत्वाचं आहे. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सुधीर शेलार, षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचं तुम्ही पाहताय. गोलंदाजीला सुरुवात करायची गोलंदाजाने, सो रिक्वेस्ट. 14ची सरासरी प्रति षटका मागे गाठायची आहे. एक मोठा फटका येणं फार महत्वाचं असेल रानाल टीम संघासाठी. रानाल संघाचं नाव घेतलंय तर नक्कीच रानाल संघाचा कालचा दिवस खूप चांगला राहिला होता. चिरागने अर्धशतक झळकवला होता ग्रामीण टेनिस क्रिकेट बॉलमध्ये. आणि आज रानाल संघाकडून खेळताना प्रदीप पाटील 40+ संघामध्ये पाहूया काय करतायत. एक जुना जाणता. इथे आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट चेंडू खेळला गेलाय. सुरुवात डॉट चेंडूने केली आहे सुधीर शेलारच्या माध्यमातून. फार मोठा संघर्ष करावा लागेल. 14 धावा प्रति षटका मागे बनवायचे आहेत. फिल्डिंग पोझिशन जर बघितलं आपण शॉट दरम्यान ठीक आहे, 30 सर्कल घेऱ्यावर आहे. गली पॉईंटवर क्षेत्ररक्षक आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतं. ऑफ साईडला ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक मिड विकेट, एक काऊ कॉर्नरमध्ये. भगवान भोईरला आपण पाहतोय मिड ऑनला 30 सर्कलमध्ये. ओरपी चेंडू कट केलाय. चेंडूला बॅटचा फेस शेवटच्या मोमेंटला खोलला होता. एक सिंगल धाव आली आहे. प्रदीप पाटील देखील शो नाही आहेत की का चौकार गेला नाहीये, कारण की थर्डमॅन क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने चेंडू मागे गेला होता. या मॅचमध्ये नाना गोंदली चाचणी स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिकसाठी त्यांच्या माध्यमातून टी-शर्ट ठेवण्यात आले होते. फील्ड पोझिशन लावताना आपल्याला पाहायला मिळते नाना गोंदली यांना. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा 2 चेंडू आतापर्यंत कासने टीम संघाच्या पक्षामध्ये नक्कीच गेलेले आहेत. वेळ आपला सेट करण्यात आलेला आहे. वेळेच्या बाबतीत थोडंसं कासने टीम संघाने लक्ष द्यायचं आहे. सकाळी जयदुर्गा टेंबरपाडा संघाला देखील पॅनलाइज करण्यात आला होता पंचांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. याच्यावर एक धाव पूर्ण करता आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. बॅट कट होती, पंच आम्हाला दर्शवत आहेत. धावा झालेल्या आहे धावपलकावर फक्त आणि फक्त 2 धावा आहेत. 3 चेंडू टाकलेले आहेत. 3 चेंडूमध्ये बाजी मारली आहे सध्या तरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कासने टीम संघाने. येणाऱ्या 3 चेंडूवर जर 10 धावा आल्या नाही तर दबाव वाढू शकतो. इथून प्रदीप पाटील सज्ज होत आहे. मोठा फटका समोर स्ट्रेट ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय चौकार. थँक्यू. दुपारचं भोजन नक्कीच स्वाद घेऊन आमचे दोन्हीही ऑफिशियल स्कोरर आणि आमचे पंच भाऊ पाटील आणि अल्पेश गायकवाड आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे दुपारच्या सत्रानंतर. पुढचा चेंडू लोअर फुलटा चेंडू. भगवान भोईर आहे. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. फिल्डिंग चांगली आहे. एफर्ट चांगला पाहायला मिळाला. सोपं नव्हतं. भरपूर वेगाने चेंडू आला होता. आपण म्हणू शकता की आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या भगवान भोईर यांच्या माध्यमातून. धावा बनतायत. शेवटचा चेंडू आहे.
चांगली गोलंदाजी सुधीर शेलारच्या माध्यमातून. चंद्रकांत नाईक सज्ज होतोय. खोदून काढल्या चेंडूला. शतरक्षक आहे, फक्त प्रेक्षक बनून राहील कारण की चेंडू चाललाय सीमारेखा पार. येतोय चौकार. जी सरासरी पाहिजे ती प्रति षटकामागे 14 धावांची, फक्त 11 धावा आलेल्या आहेत. काही हरकत नाहीये, आपला विकेट गेलेला नाहीये. इथून तुम्ही पलटवार करू शकता. राहणार टीम नक्कीच चांगला अनुभव आहे खेळाचा प्रदीप पाटील यांच्याकडे, चंद्रकांत नाईक यांच्याकडे. आता क्रिकेट आहे, जर चांगली गोलंदाजी झाली तर कासने टीम संघ देखील टॉपला जाऊ शकतो या मॅच मध्ये. षटक क्रमांक दुसरा टाकण्याकरिता गोलंदाज सज्ज होत आहे. गुरुनाथ भुईर गोलंदाज येत आहेत दुसरा क्रमांकाचा षटक टाकण्याकरिता. गुरुनाथला चांगली गोलंदाजी करावी लागेल इथून, जेणेकरून प्रदीप पाटीलचा विकेट कोणत्या प्रकारे मिळेल या गोष्टीकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. गुरुनाथ सरोली पाईपलाईन एन कडून गोलंदाजी करताना. गोलंदाज गुरुनाथ आणि बॅटर सज्ज होत आहे प्रदीप पाटील. तालुका क्रिकेटमध्ये ग्रामीण क्रिकेट गाजवणारा खेळाडू आहे प्रदीप पाटीलला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवर. लोअर फुलटा चेंडू बॅटच्या बरोबर मधोमध, मात्र शतरक्षक आहे तिथे शरद चुकी करत नाहीये. बिग विकेट इथे पाहतोय आपण. प्रदीप पाटील बॅक टू डक आउट. नक्कीच आउट होण्यापूर्वी त्यांच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगतायत की फक्त 6 धावा आल्या होत्या. नवीन फलंदाज भालचंद्र आलेला आहे क्रमांक 3 वर. चंद्रकांत आणि भालचंद्र आता चांगला खेळ होणं फार महत्त्वाचं आहे. सुरुवात केली होती मात्र डिस्टन्स कव्हर करू शकले नाही तिथे प्रदीप पाटील. चांगली झेल शरद हलकेच्या माध्यमातून. शरद हलके गोलंदाज गुरुनाथ. थोडासा वेळेकडे देखील लक्ष द्यायचं कासने टीम संघाच्या कॅप्टनने वारंवार तुम्हाला सूचित करण्यात येते. मोठा फटका ऑन साईडला. शतरक्षक आहे, पोहोचू शकले नाही मात्र प्रयत्न चांगले राहिले तिथे. हाफ चान्स होता. नेहमी क्रिकेटमध्ये हाफला फुलमध्ये कन्वर्ट करणं फार महत्त्वाचं आहे. मात्र आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या. 2 धावाने धावफलकावर धावा लागलेल्या आहेत. 13. गोलंदाज पुन्हा एकदा गुरुनाथ भोईर. चांगली गोलंदाजी आहे, चांगला विरेशन आहे. ऑफ साइड जास्त चेंडू कट केले जात आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने. इथे आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय. ओ व्हॉट एफर्ट, ओ माय गॉड, काय प्रयत्न राहिले. जबरदस्त टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. असं वाटलं होतं की चेंडू हा सीमा रेखा बाहेर चालले मात्र एकाएक पिक्चर मध्ये भगवान भोईर काय एफर्ट पाहायला मिळाला. कौतुक करताना सर्व असं वाटत होतं की चेंडू सीमेच्या बाहेर गेलाय. आणि आता मी म्हणणारच होतो की स्टँड अँड डिलिव्हर परफेक्टली चेंडू सेफ लँडिंग पकडले आतमध्ये मैदानाच्या. गुड फिल्डिंग. सोपं नाहीये. वय जेव्हा 40 होते तेव्हा अशा प्रकारची फिल्डिंग कमी पाहायला मिळतं पोर्टिप्लेच्या क्रिकेटमध्ये. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. पुढचा चेंडू सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचाकडे वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावा मिळतीये. धावा झाल्या धावफलकावर 16 धावा 16. मॅच मध्ये जर यायचं असेल तर या चेंडूवर मोठा फटका येणं फार महत्त्वाचं आहे.
अजूनही इथून 40 धावा बनवायचेत. गोलंदाज गुरुनाथ भोईर राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्रायकिंग वर भालचंद्र पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू कडक स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे लॉप केलाय. चेंडू सीमा रेखा पार. षटकार. खडे खडे लॉप केला होता आणि चेंडू सीमा रेखा पार. षटकार. मॅचचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून द्यायचा आहे आमच्या व्हॉलंटियर्स. वेलकम ओम साई ऑटो किंगचे प्रोप्रायटर संदीप. ओम साई मोटरचे प्रोप्रायटर संदीप पाटील साहेबांचं शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पुन्हा एकदा चांगला हा स्ट्रोक. एक धाव इथं पूर्ण झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. कल्पेश बोबडे यांचं शुभ आगमन झालंय. आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचे. सोनादेवी टेमगर आणि टेमगर गावचे समाजसेवक आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संदीप पाटील तसेच सोबत आपण पाहते त्यांच्या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हनुमंत शेठ टेमगरचे त्यांची मोठी एजन्सी आहे गॅसची. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. श्यामशेठ चौधरी साहेबांचे जे निमंत्रित पाहुणे आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज दावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतं गुरुनाथ भोईर. पुढचा चेंडू ओरपी चेंडू फायदा घेता आला नाहीये. आता इथे विकेट मिळेल आणि विकेट मिळालाय. टीम कासने संघाला बॅटर आउट. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. सन्माननीय आमचे भाऊ संदीप दादा पाटील यांचं शुभ आगमन या व्यासपीठावर. कल्पेश बोबडे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज भरपूर वर्षानंतर पाहतोय सर्वांना एकत्र आणि कोणत्या तरी व्यासपीठावर. कारण की मामांचा शब्दाला मान देऊन आपण इथे उपस्थित राहिलेले आहे हे फार महत्त्वाचं आहे. धाव संख्या 23 धावा. सरासरी जी पाहिजे होती ती मिळाली नाहीये. 5 धावा मागे टीम. बारा चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. 12 गेंदे 33 रन. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे. एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड ही माहिती पुरवताना आम्हाला की धावसंख्या 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. अमोल दलवी षटक क्रमांक 3 टाकण्याची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अमोल दलवी 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. सुरुवात करताना पहिले ही धाव बॅटनं आली आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मात्र बॅकअप शॉट पाहिजे क्षेत्ररक्षक पोहोचला गेल्या. 2 धावा पूर्ण होत आहेत. 11-31 हा समीकरण आहे मॅचचं. 11 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच मध्ये टीम राहणार. इथून एखादा मोठा पटका आला तर
पूर्णपणे कमबॅक होऊ शकतो टीमचा या मॅच मध्ये. अमोल तलवी ओरपीच चेंडू मिस टाइम. चेंडू हवेमध्ये पोहोचू शकला नाही तिथे क्षेत्ररक्षक आणि इथे 2 धावा आता पूर्ण करण्याची तयारी. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 10-29 मॅच गरम झाली आहे. मॅच रंगली गेली आहे. काटिकी टक्कर एक चुरस पाहायला मिळते दोन्ही संघामध्ये. प्रयत्न करताना पाहायला मिळते टीम रानाल. जागृत मराठा रानाल टीम एक चांगली साईड आहे, चांगली टीम आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये चांगले स्ट्रॉंग फलंदाज येणं बाकी आहे. मात्र जोपर्यंत भालचंद्र आहे तोपर्यंत खतरे की घंटी आहे. सनी भोईर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन ऑफ शरद भोईर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संघर्ष पाहायला मिळाला. डॉट चेंडू. सन्माननीय शरद भोईर यांचे चिरंजीव सनी भोईर आपल्यासोबत जुळलेले आहेत. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू राऊंड विकेटने अमोल. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. ऑलरेडी धावा येण्याची तयारी होती. लेग बायचा इशारा आहे. खराब चेंडू होता त्याच्यावर फायदा घेता आला नाही फलंदाजाला. त्याच्यावर फक्त एक लेग बायची धाव मिळते. धाव संख्या 28 धावा 28. 28 धावांची आवश्यकता आहे. फार महत्वाचे 2 चेंडू आहेत रानाल टीम संघासाठी. षटकार येईल का? दिनेश सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समोर उडवला चेंडूला आणि पहा मौका भी दिया और छक्का भी दिया. चेंडू सीमा रेखा पार. षटकार. करताना कारण की इथे पंच सुनील म्हात्रे मला तरी वाटतं धाव संख्या झाली आहे धावफलकावर 34. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू देखील सीमेच्या बाहेर मारावा लागेल तर मॅच गरम होऊ शकतो. स्विच इट खाली क्षेत्रामध्ये खेळलाय. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय खणखणीत चौकार. चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 6 गेंदे 18 रन. मॅच इथे गरम करताना आपण पाहतोय फलंदाजाला. आता स्ट्रायकिंग वर फलंदाज मला तरी वाटतं भालचंद्र असावेत आणि आता 6 चेंडू 18 धावा. थोडासा विचार करण्यासाठी भाग पाडला आहे कासने टीम संघाला रानाल टीमच्या भालचंद आणि दिनेश याच्या माध्यमातून. शेवटचा षटक कोण टाकेल याच्या गोष्टीकडे आपण लक्ष देणार आहे. ऑप्शनला भरपूर गोलंदाज आहेत कासने टीम संघाकडे. मात्र कोणता गोलंदाज आहे तो 6 चेंडू व्यवस्थितरित्या टाकेल. मला वाटतं राहुलचा विचार केला गेला आहे या 6 चेंडूंसाठी. 18 धावा डिफेन्स करायचे आहेत कासने टीम संघाला. इथून पहिल्या 2 चेंडूवर समजेल की कोणत्या संघाचा पारड जर आहे. चला क्षेत्ररक्षण लावायचंय. राहुल टॉल मॅन पाहूया. उंच पुरा गोलंदाज आहे.
राहुल रनअप घेताना आपण पाहतोय. गोलंदाजच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्याची तयारी करतायत आणि समोर तगडा फलंदाज आहे भालचंद्रला पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करताय. 6 चेंडू 18 धावा, 6 गेंदे 18 रन. क्या कुछ अलग ही देखने जा रहे हैं हम इस मैच में. पहिला चेंडू क्रॅकिंग स्ट्रोक लॉन्ग ऑफला. ओ 1-2 का 4 चौकार. क्या ये चौका छोड़ा या मैच छोड़ा है. चौकाराने आगाज केले. टायगर अभी जिंदा आहे. मैदानाच्या आतमध्ये टीम रानाल संघाचा भालचंद्र ऑन फायर नाव. 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. 5 गेंदे 14 रन. राहुल प्रयत्न करतोय. मॅच कोणीही जिंकून त्या मात्र आतमध्ये कोणी येणार नाही. राहुल ओहो हा चेंडू चांगला आहे. चांगली लेन त्या लाईन दे. डॉट चेंडू. कमबॅक करताना 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे रानाल टीम संघासाठी. मोठा फटका आला नाही तर दबावामध्ये टीम पाहायला मिळेल रानाल. गोलंदाज राहुल राईट आर्म ओव्हर द विकेटने. बॅटर सज्ज आहे भालचंद्र. लोअर पुलटा चेंडू समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. अजून एक दर्जेदार चौकार. झालेला आहे इथे. आता करूया मरूची परिस्थिती पाहायला मिळते कारण की येणारे चेंडू आहे 3 आणि 10 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. या धावा बनवाव्या लागतील. अजून एक अतिशय सुंदर हा ड्राईव्ह स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू सीमा रेखा पार. अजून एक चौकार. क्लास बॅटिंग पाहायला मिळत आहे. Come on, DJ. इस चौकार ने खतरे की घंटी बजाई यहाँ पर अब कासने टीम की. अब गेंदे बची 2 और रन चाहिए 6. क्या सिक्सर लगाकर मैच फिनिश करना चाहेंगे या विकेट लेके फिर से एक बार कमबॅक होगी टीम. काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. सामना होता कुठं संदेश आणि सामना आला कुठं. भरपूर काही होता या मॅच मध्ये कासने टीम संघासाठी. आता मात्र शेवटच्या टप्प्यावर आली आहे मॅच. 2 चेंडू आणि 6 धावा. निश्चितच वारंवार मी सांगत होतो की भालचंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत कासने संघाला धोक्याची घंटी निश्चित असेल. तलवार पुरानी आहे मगर धार वही आहे. आज धार दाखवत असताना आपल्या संघाला भालचंद्र. आता मात्र बॅट व्यवस्थित आलं नाहीये आणि आता काय घडलंय आणि तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे स्क्वेअर लेग पंचांनी. यस मैदानी पंच आपला निर्णय काय आहे. सॉफ्ट सिग्नल काय नॉट आउट. यस बघतील पंच आणि निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. बाहू पाटील फ्रॉम खारबाव चेक करतायत. प्रिन्स मूवीज आहे याच्या माध्यमातून तुम्हाला ॲक्शन रिप्ले दाखवला जाईल. नक्कीच पंच पाहत आहेत. स्लो मोशन मध्ये मागितली आहे.
नक्कीच रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. नक्की दुसऱ्या अँगल मध्ये दाखवण्याची माग केलेली आहे भाऊ पाटील पंचांच्या माध्यमातून. कोणत्याच संघावर अन्याय होणार नाहीये, हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आउट आहे की नाही हेच पाहतायत पंच भाऊ पाटील. हृदयाचे डोके वाढवणारा हा जबरदस्त लाईट टेलिकास्ट स्प्रिंट्स मूवीज दाखवत असताना कुशल मोमेंट आहे. टच अँड गो पाहायला मिळत आहे. चेंडू कलेक्ट केला, मग एस्टंप पर्यंत पोहोचलं, बॅट कुठेतरी हवेमध्ये पाहायला मिळते की या पाहूया आपण. जबरदस्त लाईट टेलिकास्ट स्लो मोशन अगदी पंच भाऊ पाटील सोच विचार मध्ये सध्याच्या घडीला. विकेट महत्वाचं आहे रानल संघासाठी, कारण की आणि कासने टीम संघ विचार करते की रनआउटचा विकेट जर आला तर दबाव बनू शकतो, आणि रानलचं कॅप्टन देखील विचार करत असेल की जर हा खेळाडू सुरक्षित असला तर आमच्यासाठी फायदा आहे. आणि अशा प्रकारे फलंदाज आउट. गणेश पाटील यांचा पाठक परला. नाही, डीजे ऑपरेटरने भरपूर साथ दिली आहे. मॅच सुरू होण्या अगोदर काउंटिंग सुरू करतात, मग थोडंसं प्रेक्षकांच्या मन जिंकण्याकरिता मध्ये धून वाजवत असतात आधेमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता विजय. स्ट्राईक मिळाली होती, मात्र कुठेतरी स्वतःला नो स्ट्राईक मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला तिथे. संदेश, इथं आपण रणनीती मला तर वाटतं कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली, कारण भालचंद्र यांच्याकडे एक स्ट्राईक राहिली असते आणि मोठा फटका मारण्याची क्षमता होती, कला होती, ताकद होती, जिद्द होती. आणि याच मैदानावर आम्ही देखील डोळ्यांनी बघितलेलं भगवान भोईर यांनी देखील तेच प्रकार केला होता. जेव्हा एक चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना ते नो स्ट्राईकला राहिले, त्यांनी स्ट्राईक घेतली नव्हती. आता तेच हा खेळ इथं पाहायला मिळत आहे. एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. गोल्डन 6 पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आलेला आहे विजय. हा कारनामा जो आहे ना काल दिनेश भोईर यांनी करून दाखवला होता. शेवटच्या चेंडूवर 6 धावाची गरज असताना बालासेट प्रतिष्ठान भिनार या संघाकडून खेळत असताना दिनेश भोईर यांनी खरोखर तो मोठा फटका खेचला होता. त्याच्या अगोदर 4 बॉल तो स्वतः खेळला होता, परंतु स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. पाहूया आता, एकही चेंडू खेळले नाही, दबाव आहे फलंदाजावर. गोलंदाज राहुल हलके, राईट आर्म ओव्हर द विकेटने, आणि इथे चेंडू उडवलाय. भगवान भोईर चेंडू खाली आलाय. झेल मात्र कलेक्ट करू शकले नाही. मात्र अशा प्रकारे हा सामना इथे जिंकला गेलाय अमर स्पोर्ट कासने टीम संघाने. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक शेवटच्या चेंडूपर्यंत जागृत मराठा रानाल टीम आपण खूप चांगला प्रयत्न केलं, मात्र तुमच्या प्रयत्नाला यश मिळालं नाहीये. प्रयत्न केले कासने टीम संघाने आणि कासने संघाने हा सामना जिंकलेला आहे. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन भगवान शेठ भोईर, अभिनंदन नाना गोंदले, अमोल, राहुल, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याच्या बॅट मधून चौकारांची षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली प्रेक्षकांना. एक पिंच हिटर कासने टीम संघाचा भगवान भोईर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला टॉस साठी यायचं पाये टीमच्या कॅप्टनने आणि त्याचबरोबर कासने टीम आपण टॉस करण्यासाठी यायचे. सन्माननीय प्रदीप पाटील आपण व्यासपीठावर यायचे. ऑल इंडिया 40+ अध्यक्ष आहेत प्रदीप पाटील साहेब, आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचे
आणि भगवान भोईर आपणास मॅन ऑफ द मॅच साठी यायचे व्यासपीठावर आणि टीमच्या कॅप्टनला देखील यायचे. शरद हलके कॅप्टन टॉस बॉक्समध्ये पोहोचायचे. आपण सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच देऊ, त्यानंतर टॉस बॉक्समध्ये टॉस करू आपण. चला थोडी घाई करायची आपण. कॅप्टन आणि भगवान भोईर आपण व्यासपीठावर पोहोचायचं आहे. मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करायची आपण. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, गिफ्ट टॅम्पर आणि त्याचबरोबर कोल्ड्रिंक्स आहे. तुफानी इनिंगसाठी कोल्ड्रिंक्स देण्यात आलेली आहे. हनुमान शेठ आपण आपल्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम कोल्ड्रिंक्स आपण द्यायची आहे. त्यानंतर कल्पेश बोबडे आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा गिफ्ट टॅम्पर द्यायचं आहे. त्यानंतर ही सुंदर अशी चमकती ट्रॉफी विकास साहेबांच्या शुभ हस्ते इथे दिली जाते. विलास, थँक्यू साहेब आपण आलात. आणि मी तिघांना विनंती करतोय, ओम साई सुझुकीचे ओनर आहेत साहेब, आपण टॉस बॉक्समध्ये देखील यायचं आहे. संदीप पाटील आपण सर्व पाहुण्यांना घेऊन यायचं टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी. टॉससाठी यायचं. खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर शुभेच्छा देऊया कासनी टीम संघाला आणि पाहे टीम संघात एक चांगली लढत नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. संदीप पाटील, कल्पेश बोबडे पाहुण्यांना विनंती करतोय आपण सर्व पाहुण्यांनी टॉस करण्यात यायचं.